डिअर स्टुडंट, टेन्सेसच्या पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे उपचार प्रकार आणि त्यांचे फॉर्म्युला सूत्र आणि त्या सूत्रांच्या आधारे उदाहरणं कशी तयार केली जातात ते आपण आज शिकणार आहोत. जसं पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर, म्हणजे साधा भविष्यकाळ. मग साधा भविष्यकाळामध्ये काय असतं? ही क्रिया घडणारी असते, घडलेली नसते. ती क्रिया होणारी असते. त्यानुसार ती क्रिया जी होणार आहे ते या काळात दर्शविलं जातं. मग या सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला काय आहे ते बघूया. मग सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला आहे एस प्लस शल विल प्लस V1 प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, कर्ता, आणि त्या कर्त्याला अनुसरून शल विल. आता शल विल काय आहे? हे टू बीची भविष्यकाळी रूप आहेत, शल विल, लक्षात. आणि V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, द फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब इन प्रेझेंट टेन्स, अँड ओ इज ऑब्जेक्ट, कर्म. मग या फॉर्म्युलानुसार तुम्ही सिंपल फ्युचरचे वाक्य सहज बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, शी विल गो टू मुंबई. शी विल गो टू मुंबई. ती मुंबईला जाणार. मग आता हे वाक्याचा अर्थ झाला ती मुंबईला जाणार. म्हणजे गेली का? नाही. गेली होती का? नाही, तर जाणार. मग फ्युचर टेन्स काय दाखवतो? भविष्यकाळ दाखवतो, भविष्य दाखवतो. म्हणजे ती क्रिया घडणार आहे, पण आता नाही, काही तासांनी, काही दिवसांनी, असं त्याचा अर्थ असतो. फ्युचर ॲक्शन असते ती क्रिया घडणार असं दाखवलं. मग शी विल गो टू मुंबई, ती मुंबईला जाणार असं दर्शविलेलं आहे. मग या वाक्यात एस हा शी आहे, सब्जेक्ट आहे, शी. मग या शीला, या सब्जेक्टला शल विल पैकी लावलं जातं. मग शल आणि विल कोणा लावलं जातं? टू बीचे रूप, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आय आणि वी हे दोन जे प्रोनाऊन आहेत त्यांना शल लावलं जातं आणि बाकीच्यांना तुम्ही विल लावू शकता, लक्षात. आणि आयला आणि वीला सुद्धा विल लावतात, ते फोर्सेबल असतं, लक्षात. मग त्या शीला आपण निवडला विल, आणि विल नंतर V1 काय आहे? गो, आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे ओ, ऑब्जेक्ट, कर्म. कर्म काय आला? टू मुंबई. मग शी विल गो टू मुंबई, ती मुंबईला जाणार. म्हणजे तिची क्रिया घडणार, घडलेली नाही आहे, घडणार आहे, घडेल, असं फ्युचरमध्ये दाखवलं जातं, सिंपल फ्युचरमध्ये दाखवलं. आलं का लक्षात? म्हणजे फॉर्म्युलाच्या मदतीनं एस प्लस शल विल प्लस V1 प्लस ओ या फॉर्म्युलाच्या मदतीनं तुम्ही पुष्कळशी वाक्य तयार करू शकता. जसं आय शल ईट अ मँगो, मी आंबा खाणार. खात नाही आहे, खाल्ला गेला नाही, खाणार. म्हणजे ती क्रिया, जी फ्युचर ॲक्शन आहे ती घडणार आहे, घडेन, असं त्याचा अर्थ. सेकंड, फ्युचर कंटिन्युअस. मग फ्युचर कंटिन्युअस म्हणजे काय असतं? क्रिया ही भविष्यकाळात सुरू असल्याचे दाखवलं जातं फ्युचर ॲक्शनमध्ये. त्याचा फॉर्म्युला काय आहे? एस प्लस शल बी विल बी प्लस V4 प्लस ओ. V4 मीन्स V प्लस ING. फॉर एक्झाम्पल घेऊया, शी विल बी गोइंग टू मुंबई. शी विल बी गोइंग टू मुंबई, ती मुंबईला जात असणार. म्हणजे तिची क्रिया ही सुरू असणार. कोणत्या काळात? भविष्यात सुरू असणार असं दर्शवलं जातं या काळामध्ये. पूर्ण झालेली नाही, सुरू होती नाही, सुरू आहे नाही, तर ती सुरू होणार असं त्याचा अर्थ असतं. फॉर एक्झाम्पल, शी विल बी गोइंग टू मुंबई, ती मुंबईला जात असणार असं त्याचा अर्थ. जाणार नाही, जात असणार, म्हणजे ती क्रिया सुरू असणार असं दर्शवलं जातं फ्युचर कंटिन्यूमध्ये. त्याचा फॉर्म्युला काय? एस प्लस
शल बी विल बी प्लस व्ही फोर प्लस ओ. मग याच्यामध्ये शी सब्जेक्ट, विल बी हे टू बीचे भविष्यकाळी रूप, गोईंग हा झाला व्ही फोर आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स हे झालं ऑब्जेक्ट, कर्म. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही असे वाक्य बनवू शकतात. जसं वी शल बी इटिंग मँगोज, आम्ही आंबे खात असणार, म्हणजे खाण्याची क्रिया ही सुरू असणार ते दर्शवले जातं. कशात? फ्युचर कंटिन्यूमध्ये. ओके. थर्ड, फ्युचर परफेक्ट. मग फ्युचर परफेक्टमध्ये व्यक्तीची क्रिया, कर्त्याची क्रिया ही पूर्ण झाल्याचे दर्शविले जातं, पूर्ण झालेली असणार ते दर्शविले जातं, भविष्यात ती पूर्ण झालेली असेल असं दर्शविलं जातं. त्याचा फॉर्म्युला आला एस प्लस शल हॅव विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ. एस इज सब्जेक्ट, शल हॅव विल हॅव हे टू हॅवचे भविष्यकाळी रूप आहेत, शल हॅव विल हॅव. व्ही थ्री पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार वाक्य तयार करूया. आधी कसं आलं वाक्य? शी विल हॅव गॉन टू मुंबई. शी विल हॅव गॉन टू मुंबई. ती मुंबईला गेलेली असणार, म्हणजे तिची क्रिया पूर्ण झालेली असणार. कोणत्या काळात? फ्युचरमध्ये, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये क्रिया पूर्ण झाली असणार ते दर्शविलं जातं या काळात. मग अर्थ काय झाला? शी विल हॅव गॉन टू मुंबई, ती मुंबईला गेलेली असणार, क्रिया कंप्लीट झालेली असणार असं दर्शविलं जातं. मग हे फॉर्म्युल्यानुसार हे वाक्य असं तयार करता येतं. जसं आय शल हॅव इटन एन ॲपल. आय शल हॅव इटन एन ॲपल. मी सफरचंद खाल्लेलं असणार अशी क्रिया. लक्षात. 4. चौथं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रिया ही पूर्ण झालेली असणार आणि ती सुरू पण असेल हे दर्शविलं जातं. त्याचा फॉर्म्युला काय आहे? एस प्लस शल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ओ. या फॉर्म्युल्यानुसार वाक्य पाहूया. शी विल हॅव बीन गोईंग टू मुंबई. शी विल हॅव बीन गोईंग टू मुंबई. या वाक्यात येस हा सब्जेक्ट हा शी आहे, त्यानुसार विल हॅव लावला आणि बीन हा परफेक्ट कंटिन्यूअसमध्ये लावा लागतो आणि व्ही फोर आहे गोईंग आणि टू मुंबई आहे ऑब्जेक्ट, कर्म आहे. मग शी विल हॅव बीन गोईंग टू मुंबई, ती मुंबईला जात आलेली असणार अशी ती क्रिया दर्शविली जाते. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण अशी वाक्य तयार करू शकतो. आलं का लक्षात तुम्हाला? तर हा फ्युचर टेन्स जो आहे आणि त्याचे उपप्रकार आहेत विथ फॉर्म्युलाज जो आहे, ते फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले, पाठांतर केले तर तुम्ही सहजरित्या या फ्युचर टेन्सची वाक्य तयार करून इंग्रजीत लिहू शकता, बोलू शकता. ओके. डिड यू अंडरस्टँड? ठीक आहे. मग हा व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओंना तुम्ही लाईक आणि शेअर करा. थँक्स.